वेट लॉस, हेअर फॉल, लिव्हर टॉनिक, त्यानंतर पोटातले जंत मारण्यासाठी पावसाळ्यामध्ये आवर्जून प्यावं असं उत्तम ड्रिंक. नमस्कार, मी देविका. नमस्कार, मी शुभांगी. आज आम्ही खास पंढरपुरात आलोय शुभांगीताईच्या घरी आणि आल्या आल्या तिने मला एक मस्त वेलकम ड्रिंक दिलं होतं. काय होतं ग ते? कढीपत्त्याचा कषाय कसं करायचं पाहूया. चला. आता कषाय करताना महत्वाची गोष्ट काय येतं, मी 1 वाटी हा जो कढीपत्ता घेतलाय ना त्याच्या 5 पट पाणी घेतलेलं आहे. उकळलेल्या पाण्यात हा आता आपण कढीपत्ता सगळा घालून घेणार आहोत. तो चांगला उकळू दे. आता हे बघा, काळी मिरी आणि दालचिनी मी घेतलेली आहे, ती आता या काढ्यात घालतीये. आता हळद घालणार आहोत आपण, सेंदव मीठ घालायचं लगेच, आणि ही पोट फोडलेली मिरची आणि इवलासा गूळ घालायचा. या काढ्याचा इतका अप्रतिम वास येतोय. मला सांग की तू हा काढा कुठनं शिकलीस? आम्ही गोव्याला गेलो होतो रावबाईंकडे, आणि त्यांनी आम्हाला पावसाळ्याचेच दिवस होते आणि गेल्या गेल्या ते म्हणाल्या की पावसाळ्याच्या दिवसात हा आम्ही इथे गोव्यात काढा करतो किंवा कषाय करतो, आणि तो काढा त्यांनी आम्हाला प्यायला दिला. बेहद खुश झालो, म्हणून तुम्हाला आज मी करून दाखवलेला आहे. ह्या कषायामध्ये ना थोडंसं धने, थोडे जिरे आवडत असेल तर घाला, नाही तर एवढं पूरक आहे. 5 वाट्या पाणी घातलेलं होतं की नाही, ते 3 ते 2.5 वाट्यापर्यंत ते आळलेलं आहे. आणि याच क्षणाला गॅस बंद करायचा आणि हे गाळून घेणार आहोत. आता आळलेला सगळा कषाय गाळून घेणार आहोत आपण. अशी मस्तपैकी पावसाळी हवा आणि गरम गरम कढीपत्त्याचं स्वागत पेय. एक मिनिट, ते तसं नाही प्यायचं. मग त्याच्यात असं लिंबू पिळायचं आणि मग त्याचा स्वाद घ्यायचा. येस, ट्राय करून बघा.